गोकुळ शिरगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रणीत भाजी मार्केटवर होणाऱ्या नियोजित कारवाई विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं कोल्हापूरच्या उद्योग भवन प्रशासनाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे प्रशासनाला कारवाई तात्पुरती थांबवावी लागली। ही कारवाई कनिष्ठ अभियंता नाईक यांच्या नेतृत्वाखाली होणार होती, मात्र आंदोलनकर्त्यांनी कार्यालयातच खाली बसून ठिय्या दिला। विचारणा केल्यावर अधिकारी निरुत्तर राहिल्याने प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही आणि ही कारवाई स्थगित करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी केली। त्यांच्यासोबत राहुल कुंभार, राजू लांबोरे, भीमराव खानविलकर, केदार आणि असंख्य भाजी विक्रेते सहभागी झाले होते। त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आणि भविष्यात अशा कारवाई विरोधात मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। मनसेच्या या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनावर त्वरित निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला असून पुढील कारवाईबाबत अधिक स्पष्टता आणि जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।